10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता। 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत। मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत। मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता, परदेशात योग शिक्षक बनू शकता। आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर। पत्ता: मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर। संपर्क: 9518 9988 65, 7499 81 75 84, 00 86 15 80 25, 00 743। रहाणे पाटील उद्योग समूहाच्या वतीनं कृषी उद्योग तसेच हॉटेल व्यवसायाच्या यशस्वीतेनंतर आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलंय। त्यांच्या वतीनं गंगा भागीरथी मीराबाई शांताराम रहाणे यांच्या कृपाशीर्वादानं रहाणे पाटील मेडिकल स्टोअरचा शुभारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडलाय। सावरगाव तळ येथे राजाराम नेहे दूध संस्थेजवळ शनिवारी 31 मेला हा उद्घाटन सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री आणि थोरात कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती। तर राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, आर.बी. रहाणे, डॉक्टर प्रमोद पावसे, विजय रहाणे, अशोक सातपुते, संतोष मांडेकर, रावसाहेब डुबे, बबन मामा कंक, रामनाथ रहाणे, कैलास वाघ, संजय पवार, नामदेव थिटमे, सीताराम नेहे, नवनाथ आरगडे यांसह डॉक्टर नलवडे, डॉक्टर श्याम कचरे, डॉक्टर जाधव, डॉक्टर अशोक कढणे, डॉक्टर सुजित खिलारी, डॉक्टर रोशन नेहे, डॉक्टर प्रवीण वाल्हेकर, डॉक्टर वाघमारे, डॉक्टर प्रीतम फापाळे, रामनाथ गडाख, भाऊसाहेब आहेर, अरुण नेहे, भाऊसाहेब पवार, अरुण शिंदे, श्रीसंत शिरसाट, मच्छिंद्र थेटे, गणेश थिटमे, सर्व संस्थांचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभासद, दूध उत्पादक, शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। खरं पाहिलं तर रहाणे पाटील ब्रँडची ही तिसरी शाखा या ठिकाणी ओपन होते। सुरुवातीला कृषी क्षेत्रामध्ये रहाणे पाटील ब्रँडने अतिशय चांगल्या प्रकारचं उल्लेखनीय काम केलं। रहाणे पाटील परिवारानं अतिशय सुंदर असं रहाणे पाटील रिफ्रेशमेंट त्या ठिकाणी 1-1.5 वर्षापूर्वी चालू केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं तो व्यवसाय चालू आहे। आणि तिसरी शाखा या ठिकाणी सावरगाव तळमध्ये या मेडिकलच्या रूपाने रहाणे पाटील परिवाराने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि एक संगमेश्वर तालुक्यामध्ये एक रहाणे पाटील ब्रँड असा एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी तयार झालेला आहे। खरं पाहिलं तर सावरगाव तळ या गावामध्ये आदरणीय साहेब जवळजवळ 2-2.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे आलेच नाही। हा, तर ती चूक खरी सावरगाव तळवाल्यांची आहे भागवतराव। तर ही चूक तुमची ती तुम्ही मान्य केली पाहिजे। आणि मी साहेबांना म्हटलं, साहेब बराच आपला कालखंड म्हणजे काल त्या ठिकाणी गेलाय आणि तुम्हाला यावंच लागेल। या निमित्तानं कमीत कमी सावरगावचे सर्व माझे उत्पादक, तरुण मित्र, नेते मंडळी यांची कमीत कमी आज गाठ तरी होईल। आणि मग साहेबांनी ते मान्य केलं। अर्थात हे सगळं झालं रहाणे पाटील परिवाराच्या प्रयत्नातून। तेव्हा सावरगावने लक्षात ठेवायचं। तर आज या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या मेडिकलचं उद्घाटन झालं। गव्हांडी काम करत असताना हबाप्पा इंदुरीकर महाराज यांच्या सानिध्यात आम्ही गेलो। दोघं आम्ही मेहुणे आहेत आणि सानिध्यात गेल्यानंतर त्या ठिकाणाहून शेती घेतल्यानंतर शेती केली। शेतीच्या नंतर बऱ्याच वर्ष त्यांनी शेती करून प्रगतशील शेतकरी म्हणून त्या ठिकाणी नाव कमावलं, पिंपरणे आणि कनोली या ठिकाणी। त्याच्यानंतर स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा म्हणून मुलाला त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट टाकलं आणि हॉटेल मॅनेजमेंट टाकल्यानंतर स्वतःचा आपला आत्ता रायतवाडी आपला वाघापूर जो फाटा आहे गुंजाळ मेडिकल आपलं गुंजाळ कॉलेजच्या शेजारी रहाणे पाटील हॉटेल म्हणून त्या ठिकाणी उभं केलं। त्यानंतर उभं करीत असतानाच आपला एक मुलगा एक हॉटेल मॅनेजमेंट करतोय, पण भावाचा मुलगा पाठीमागे नको राहिला म्हणून त्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी मेडिकल आपलं डॉक्टर व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिली। आणि आपल्या बरोबर असणारा आपल्या भावाचा सुद्धा संसार त्याच पद्धतीने चालला पाहिजे। आपण कारभारी असलो म्हणून काही मोठं झालो नाही, परंतु जगन्नाथ हे त्यांचे बंधू त्या सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मुलाची जी इच्छा होती ती पूर्ण केली। आणि कायम
एक नवीन करायचा आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन कायम मला त्यांच्यामध्ये खरं तर दिसला. आता पुढचे मुलं आले, पुढची पिढी आली, तर यांना काहीतरी व्यवसाय सुरू करून द्यायचा. तर त्यांनी हॉटेल त्या ठिकाणी आपलं सिद्धकला हॉस्पिटल आहे त्याच्या समोर एक हॉटेल काढलेलं आहे. आता एखादा दुसरा कोणी असतं तर साहेब त्यांनी विचार केला असता, आता आपण राहिला त्या पिंपरणे कनोली त्या पट्ट्यात आहे, एक तर पिंपरण्याला काढू नाही तर कनोलीला काढू. तर त्यांनी बरोबर जागा शोधली की हॉटेल कुठं चालू शकतं. तर त्यांनी त्या मेडिकलच्या समोर काढलं, तिथं मेस चालती, मुलं आहेत, जाणार येणारे लोक थांबतात आणि त्या उद्घाटनाला आम्ही पण होतो. आजही ते अतिशय चांगल्या पद्धतीने हॉटेल चालले. आता हे मेडिकल काढतानाही त्यांनी फक्त काही पिंपरणे कनोलीचा विचार नाही केला, त्यांनी जागा शोधली कुठं मेडिकल नाहीये, कुठं दूध धंदा जास्त आहे, कुठं औषधं जास्त विकले जाऊ शकतात, ही जागा त्यांनी शोधून काढली आणि इथं हे मेडिकल त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणून एक व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहे. मला खात्री आहे की अतिशय यशस्वी त्यांचा हा मेडिकलचा व्यवसाय देखील त्या ठिकाणी होईल. मी फार वेळ घेणार नाही, साहेबांना जायचंय. मात्र या राणे पाटील कुटुंबाला त्यांचं आमचं या ठिकाणी जगदीशराव असतील, त्याचबरोबर ओंकार जो मेडिकल चालवणार आहे तो, त्याचबरोबर गौरव, हे सर्वांना मी मनापासून माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आणि सुरुवातीचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये शांताराम पाटील रहाणे यांनी केलेले कष्ट, हमालीपासून सुरुवात, मार्केटमध्ये हमालीपासून सुरुवात केलेली, परंतु मुलं सुद्धा कर्तृत्वाने निघाले. अण्णासाहेब आणि जगदीश, म्हणजे तुम्ही ते गौंडी काम सुद्धा केलं. गौंडी कामासह म्हणजे कष्टाची लाज बिलकुल बाळगली नाही. आजचे दिवस जे आलेले आहेत ना, हे पहिलं या कष्टाला, म्हणजे शांताराम पाटील रहाणेंच्या आदरणीय आई साहेब आहेत यांच्या कष्टाचं पहिलं आपण कौतुक केलं पाहिजे, त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे. या कष्टामुळे आजचे चांगले दिवस आलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं शेती सुद्धा खूप चांगलं सांगितलं तुम्ही, की शेती इकडची विकली, तिथे गोल्डन सिटी उभी राहिली, तर तिकडे 11 एकर घेतली आणि आदर्श शेती असं सांगितलं, आदर्श शेती तयार केली. तेवढ्यावर भागलं नाही तर पुढं हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा असंच रणजित यांनी सांगितलं की हॉटेल सुद्धा खूप चांगलं चालतंय. आता मुलाला परत एक मेडिकल काढून दिलेलं आहे. ही धडपड आहे, प्रयत्न आहे. आपण शेतकरी मंडळी आतापर्यंत अशी स्थिती होती की शेती म्हणजे बाकी काही कधी आपल्याला जमलंच नाही, उद्योग व्यवसायात कधी जायचंच नाही अशी पद्धत होती. उद्योग व्यवसाय हा असा असतो की ज्याच्यातून तुमची एका जागी शेती, आता तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या याच्यातून खूप प्रगती होत असते. आणि पहिला आणखी एक गुण त्यांचा होता, जरी शॉर्ट याच्यात असलं पण जो स्वतःची जागा बदलतो ना त्याची प्रगती जास्त होते. मायग्रेशन ज्याला म्हणतात, जो जागा बदलून नव्या ठिकाणी जातो तो प्रगती करीत चालतो. आता हे आपले सगळे निर्वासित म्हणतो, सगळे पंजाबी आले. आता पहा, म्हणजे आपले पोरं त्यांच्या दुकानात गठुडे घेऊन करत होते की नाही रे ते. एक गोष्ट त्यांचा फायदेशीर काय, त्यांना टिळा नाही, कुंकू नाही, लग्न नाही, काही नाही, बारसं नाही, काही बाकी भानगड नाही, एक धंदा. आणि ते गठुडे घेऊन बाजाराने फिरायचे, त्यांचे मोठाले शोरूम, त्यांच्यात पोरं आपले कामाला. ही कशा परिणाम आहे, तुम्ही ज्यावेळेस दुसरीकडे जाता त्याची धडपड करताना त्या धडपडीतून प्रगती होत असते. आणि यांची धडपड आता इथपर्यंत आहे. चांगलं आहे की पाहुण्यांनी सांगितलं का 4-5 स्टोर व्हावा, पण नाशिकला, इकडं पुण्याला, इकडं सगळीकडे व्हावं असं म्हणू आपण, काय बिघडत नाही. अरे एकदा लाईन बसली ना, एकदा लाईन आपल्याला बसली तर खूप काही करता येतं. आता आपण हॉटेल्स आपण पाहतो, संगमनेरला जे हॉटेल्स आहे त्याच्यामध्ये काल मी पाहते बाळासाहेब ढोले आपले याचे घरगावचे, आंबीचे, नाही म्हणतात ते, त्यांनी चेन सुरू झाली त्याची, एक दुसरं तिसरं होतं ग्रेव्स गार्डन, चांगलं चालायला लागलं. म्हटलं तर शेतकरीचाच मुलगा आहे. हा, स्वामी समर्थ आता बदल करत करत कुठं चालले ते. ही एकदा व्यवसायाची चेन जर जमली ना तर खूप मोठं काही करता येतं, ही वस्तुस्थिती असते. आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय. रहाणे परिवाराला खूप अभिनंदन त्यांचं करतो. आतापर्यंतच्या त्यांच्या कर्तृत्वाकरता नवीन व्यवसाय सुरू करत असताना सुद्धा सावरगाव तळ सुरू करत असताना अभ्यास केला असेल, कारण लक्षात आलंय त्यांना, ते बरोबर पाहतात कसं कुठं टाकायचं. आणि पाहुणे रावळे इथं आहे, त्यामुळे काही अडचण नाही. उपस्थित मान्यवरांचा रहाणे उद्योग समूहाच्या वतीनं सन्मान सत्कार केला गेला. तर आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी रहाणे पाटील मेडिकल या नवीन फर्मला भरभरून शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत रहाणे पाटील उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब शांताराम रहाणे, जगदीश शांताराम रहाणे
युवा उद्योजक ओंकार जगदीश रहाणे आणि गौरव अण्णासाहेब रहाणे यांनी केलं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.